सोलापूर शहर आणि परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर नदीकाठच्या गावांना मोठा पुराचा तडाखा बसल्यानंतर आता विविध राजकीय पक्षाचे पुढारी, सेवाभावी संस्था हे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरसावून पुढे येत असल्याचे चित्र पाहायला मिळत असतानाच सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला। मोहोळ तालुक्यातील लांबोटी, मलिकपेठ आदी गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पुराची दाहकता समजून घेतली। पूरग्रस्त भागाची पाहणी करून झाल्यानंतर ग्रामस्थांना संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले, आम्ही आपल्या सर्वांच्या इथे फक्त आणि फक्त आपल्या सर्वांची मदत करायला आहे। मी आपल्याला एकच छोटी गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही एक नवीन छोटासा पक्ष जो सत्तेत नाही, पण तरी नागरिकांची मदत करणं, शेतकऱ्यांची मदत करणं, कष्टकऱ्यांची मदत करणं या उद्दिष्टाने आम्ही हा पक्ष स्थापन केला आणि तेच काम आम्ही करत राहू आणि त्याच्यासाठी आम्ही तयार आहे। इथे वंचित बहुजन आघाडीची लांबोटीची टीम कोण आहे, तालुक्याची टीम कोण आहे, हात करून दाखवा। आता आपल्या सर्वांचं एक काम आहे, ताबडतोब इकडे बसून जितक्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलंय त्यांची एक वेगळी यादी करा। ज्यांची जनावरं वाहून गेली, ज्यांच्या शेतमालाचं नुकसान झालं त्यांची वेगळी यादी करा आणि ज्यांची जमीन आणि ज्यांची शेती पाण्याखाली, पुराखाली त्याची वेगळी यादी करा। त्याचबरोबर ह्या 3 याद्या केल्या की ते एकदा कंपाईल झालं की आपल्याला अख्ख्या सोलापूर जिल्ह्याच्या संकलित करू आणि मग आपण कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना माहिती देऊ। आपलं मागणी हीच असणार आहे की ज्यांची जनावरं वाहून गेली त्यांना त्याचा भाव मिळाला पाहिजे। सरकारने दिलेला भाव नाही तर त्याचा जो मार्केटचा दर आहे तोच मिळाला पाहिजे। त्याचबरोबर आपल्या जमिनीला जो सरकारने रेट सांगितला आहे तो रेट अतिशय कमी आहे आणि जो आपल्याला मोबदला इकडची सरकार देणार होती तो अपमानास्पद आहे अशी एक गोष्ट समोर येते। आपण इतर दुसऱ्या राज्यांची गोष्ट बघितली, म्हणजे पंजाबची जर गोष्ट बघितली तर हेक्टरला 80,000 हा दर पूरग्रस्तांना देण्यात येत आहे आणि आपली मागणी सुद्धा ही आहे की कोणताही अपमानास्पद आकडा नाही तर इकडे शेतकऱ्यांचा सन्मान होईल आणि त्यांच्या नुकसानाला योग्य भरपाई मिळेल असा एक नुकसान भरपाई इकडच्या सरकारकडनं केली पाहिजे। त्याच्यासाठी आम्हाला फक्त आपलं थोडंसं सहकार्य हवं। आमची वंचित बहुजन आघाडीची टीम आपल्यापर्यंत येईल। आपलं काय नुकसान झालंय, घरामध्ये पाणी शिरले, शेत पाण्याखाली काय गोष्टी वाहून गेल्या हे फक्त ह्यांना माहिती पोचवा आणि आपल्या सर्वांचा आवाज बनवून आम्ही सर्व सरकारकडनं मोबदला आणि नुकसान भरपाई आणायची जबाबदारी घेतो।